परत एकदा टेस्ट. अरे परत एकदा स्टेज मध्ये 2 कालिंदा चोथा पडला. समुद्री साप घेऊन चालू. हे बघा मच्छीची साईज बघा. गावठी कोंबडे. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, मी लवकर कधीच नाही उठत, पण आज मी लवकर उठलोय कारण की हा व्ह्यू पाहायसाठी. आणि माझी एडिटिंग बाकी होती, ती एडिटिंग पूर्ण केली मी सकाळीच आणि व्हिडिओ पण अपलोड केला आहे आत्ता. तर हा मॉर्निंगचा व्ह्यू पाहायसाठी मी आज लवकर उठलोय. आणि बघा इकडे मासली पकडले, ती मासली पण पाहूया. चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. झिंग्या आणि समुद्रातले चिंबोरे आहेत, सगळं मिक्स आहे. शेवळीवर खूप मोठी शेवळी आहे. याच्यात पण आहेत, हे बघा. खूप मासले आणि व्ह्यू पहा किती छान असा व्ह्यू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एंट्री बंद केले सिंधुदुर्गवर. बघा ते बघा ना, समुद्री साप घेऊन चाललाय. कडक घ्या. पण आता सिंधुदुर्गवर एंट्री नाही आपल्याला, कारण की बंद केले सर्व आणि तिकडची पब्लिक राहते फक्त. A few minutes later. तर मंडळी, अर्धी फॅमिली आता बीचवर गेले आणि मी पण बीचवर जायसाठी रेडी झालो. त्यासाठी मी चेन पण काढले माझे. आता चाललोय. आणि इकडे नवीन सबस्क्रायबर भेटलेत माझे. म्हणजे येतात का नाही एन्जॉय करायला? लवकर या, आपण एन्जॉय करूया. हां, हे बघा सगळीजण एन्जॉय करतात इकडे. ओ बच्चा पाटी, इकडे एन्जॉय करतात आणि इकडे मम्मी पप्पा आहेत. लाडाली. मित्रांनो, जोक बघा किती मोठा केला. मम्मी बोलते पाणी खूप खार आहे, हे काही नदी. चला मित्रांनो, तुम्हाला पण समुद्रामध्ये नेतो. आणि हा सिनेमॅटिक व्ह्यू, आणि सिनेमॅटिक व्ह्यूचे जोडला सिनेमॅटिक व्ह्यू. हे बघा. तर मंडळी, आम्ही आता बीचवरून आलो आहे. पूर्ण फॅमिली आली बीचवरून आणि खूप एन्जॉय केलं बीचवर. आता आपण चाललो आहे खाली नाश्ता करायला. आणि समोरचा व्ह्यू बघा, काय झाडं आहेत नारळाची, किती झाडं आहेत नारळाची. आणि बीचच्या जवळ आपला रूम असल्यामुळे खूप छान अशी हवा पण येते. 5 minutes later. हे बघा मित्रांनो, पूर्ण फॅमिली आता नाश्ता करायला बसले. आणि हे बघा, नानीचं नंजू दोघांजू मॅच केले. आणि बघा इकडे पप्पासनं पण नाश्ता करायला बसले. इकडे कांदे पोहे आहेत. आपला नाश्ता पण आला मस्तपैकी. ब्रेड आहेत आणि बुर्चे. चला नाश्ता करून तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आपण नाश्ता खूप छान प्रकारे केला. खूप भारी नाश्ता होता. आणि मित्रांनो, मी आता कपडे बदलले कारण की व्हाईट कपड्यांचं टेन्शन एकच असतं मित्रांनो. थोडं तरी जाग लागला ना का खराब वाटतं. त्यामुळे मी व्हाईट टी शर्ट काढलं आणि हे घातलं. सगळ्यांजवळ गॉगल आहे, सगळ्यांजवळ गॉगल आहे. जर गॉगलच नाही, नवीन घेईल मी. व्हाईट जवानाला धर बाई, मस्त दिसते. तर मंडळी, काल आपण आलेलो, तेच मार्केट होतं, पूर्ण भरून जाते जेव्हा मच्छीवाले येतात तेव्हा. आणि आता आपण मासली घ्यायला चाललो आहे. एक गावठी कोंबडा पण घ्यायचा आहे आपल्याला. खूप काही खरेदी करायचं आहे. दुपारचं जेवण पण खूप छान प्रकारे होणार आहे, त्यामुळे आपण खरेदी करायसाठी आलो. तर चला पाहूया काय काय आहे. आणि मार्केट पण पाहूया. इकडचं मार्केट पण खूप मोठं आहे. मार्केट पाहूया. आणि हे बघा, सुकी मच्छीचं मार्केट बघा, किती मोठं मार्केट आहे. बघा, शिंपल्या बघा, शिंपल्या तिसऱ्या बघा. खूप काही काही आहे बघायसारखं. तर चला पाहूया.
कापी. हे बघा आपल्याला मासली भेटलेली बघा सकाळी, हीच मासली होती ती, कापी बोलतात त्याला. आणि ही समुद्रामध्ये खूप पाहिली जाते मित्रांनो. आपल्याला इकडे मासली थोडी वेगळी पाहायला भेटते. हे काय काकी? सुळा आहे सुळा. हे पावसाळ्यात भेटतात का जास्त? पावसाळ्यात. हा बघा इकडे या साईडला, आपल्या साईडला चिवणी जास्त भेटतात, आणि इकडे या साईडला फुलं भेटतात काय ते. आपल्या इकडे म्हणजे मी पहिल्यांदा पाहिली ती मासली. त्या मासलीचं नाव नव्हतं माहीत मला, तेव्हा मी काकीला विचारलं. आणि मच्छी बघा, किती मच्छी आहे इकडे बघा. हे बघा मच्छीची साईज बघा. आणि नवीन काय ना काय पाहायला भेटते, तर भारी वाटते. समुद्रातले चिंबोरे आहेत, मासले आहेत. कोलंबी बघा. इकडे बारीक बांगडे पण खाले जातात बघा. आपल्या साईडला खात नाही, छोटी मच्छी तर खातच नाही आपल्या साईडला, इकडे पण खाल्ले जातात छोटे बांगडे. हे बघा मित्रांनो, काली चिंबोरी, भरलेली चिंबोरी आहेत. हे बघा भरलेली चिंबोरी, काली चिंबोरी, सगळी काली काय तुम्ही एक नंबर चिंबोरी आहे. हे बघा इकडे समुद्राची चिंबोरी पण खाली जातात छोटी. हे बघा शिंपल्या बघा. आज मित्रांनो आपल्याला शिंपल्यांचं कालवण खायचं आहे खूप छान प्रकारे. आणि कोकणी पद्धतीमध्ये कालवण एक नंबर लागतं शिंपल्यांचं. मिनी रेसिपी पण टाकलेली आहे आपल्या चॅनलवर, तर चेकआउट करायला विसरू नका. खाबस खावर आपली रेसिपी आलेली आहे शिंपल्यांची, तर बघायला विसरू नका. हे काय आहे नवीन? किती छोट्या शिंपल्या आहेत मित्रांनो. मला जास्त मालवणच्या मार्केटचं माहीत नाही, कारण की मी जेव्हा 9वीला होतो तेव्हा आलेलो, आणि आता मी आलो आहे. डायरेक्ट 3 वर्षाचा गॅप झाला असेल, 3-4 वर्षाचा गॅप झाला असेल, त्याच्यानंतर मी आलो आहे मार्केटमध्ये. तर आता नवीन काहीतरी शिकायला भेटते, समजायला भेटते. तर हे बघा इथे गावठी कोंबडे पण आहेत. हे बघा गावठी कोंबडे. चाचू किती द्यायचे आता कोंबड्यांचे? देऊन टाका 750 रुपये. 750 रुपये दोघांचे? काकी किती बोलतायत? 750. की कोंबड्यांचे किती लावले? काय 750 बरोबर आहेत? 750 बरोबर आहेत. आंब्यावरून कजे पडले तिकडे. काकूची जोडला कजे करते चाचू. आंबे. अरे मित्रांनो, मी या टायमिंगला म्हणजे असं 2-3च आंबे खाले असतील, त्याची आंबे खालेच नाही. आणि कोकणला पण पाऊस पडला का खराब होतो? मालवणचा आंबा आमचा कोकणी आंबा खराब नाही होणार, त्याची काळजी करू नको. सांगतो तू, मला एक आंबा नाही दिला तुम्ही मला खायला. पॅक करा ना त्याची, ते काय घेऊन दिला एक तरी आंबा तुम्ही मला दिला एक तरी आंबा मला दिलता तुम्ही आंबा. की कॅमेरा हात माझा. मित्रांनो इकडे आपल्या इकडचं मीठ आलं बघा विकायसाठी. कसं किलो बघा? 15 रुपये किलो. हे बघा हे किल्ल्याचे मागे बनवतात, आणि हे आपल्या इकडे बनतो सफेद मीठ. हे बघा कोंबड्या बघा. आणि तुम्हाला दाखवतोय बघा, इकडे पप्पाचं आवडतं फल फणस ना. पप्पा फणस आवडते ना तुम्हाला? हा फणस. तर मंडळी आपल्या सर्व माशांची खरेदी झालेली आहे. आपण शिंपल्या बघा किती घेतलेत खायसाठी. खूप छान अशा शिंपल्या घेतल्यात खायला, मजा येणार आहे आज जेवायसाठी. आज गावठी कोंबडे पण घेतलेत, 2 मासं येणार आहे. 2 गावठी कोंबडे पण घेतलेत मस्तपैकी, आणि मटण पण घ्यायचं. 2 किलो मटन, 2 गावठी कोंबडे. आणि उद्या गोव्याला ना चाचू? उद्या गोव्याला. उद्या कारण की मित्रांनो काल मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगितली का इकडच्या सगळ्या राईड बंद केलेत पाण्याच्या. आम्ही गोव्याला जाणार, पॅराग्लायडिंग करा, त्यामुळे आपण गोव्याला जाणार आहोत. किल्ल्यावर पण जाऊन नाही देत आता, कारण की किल्ला तर स्वच्छ ठेवायला घेतला आहे. आणि माणसं माहिती आहेत ना कशी असतात, किल्ला पूर्ण घाण करून टाकतात. त्यामुळे आता किल्ला स्वच्छ ठेवायला घेतला आहे. आणि हाय टाईट आहे पूर्ण, सुनामीचा अलर्ट आलेला, त्यामुळे आता बोट बंद केलेत सगळं. मच्छीच्या बोट्या चालत एवढंच दुसरं काय नाही. आणि कोंबडे बघा, गावठी कोंबडे. पप्पा हे बघा गावठी कोंबडे. तर मंडळी आपण सर्व मासले आता रूमवर पोचवलेली आहे, आणि आपण आता तारकर्ली बीचवर आलो आहे. आणि तारकर्ली बीचवर आपण एन्जॉय करणार आहोत. छोट्या मुलांनी खेळणी पण घेतलेत, कनिष्ठनी खेळणी घेतलेत बीचवर खेळायसाठी.
तर चला बघूया एन्जॉयमेंट काय करतात काय नाही. आणि हे बघा इकडे गॉगलवर भांडण पडलेत. यो नको ये नको यो बरोबर नाही वाटत नको. हे बघा मित्रांनो तारकल्ली बीच कडक खूपच हवा सुटलं इकडे ना मित्रांनो. आपले त्या साईडला रूम आहेत आणि आपण बीचवरून पण येऊ शकलो असतो पण आपण बीचवरून नाही आलो. A few minutes later. काय गोळा गोळा. तर मंडळी कनीची पण तब्येत खराब आहे, या छोटीची पण तब्येत खराब आहे, तिची पण तब्येत खराब आहे, पप्पाची पण तब्येत खराब आहे, तरी पण यांना गोला खावायचा आहे. लगे गोला पाहिजे. चला करा करा चला करा चला. चाचू रेस्टॉरंट फेमस आहे का हे फेमस हॉटेल आहे. अच्छा चैतन्य ना. हा चैतन्य. चैतन्य. बांबू नंतर हे फेमस हॉटेल. हे बघा मेनू कार्ड पण आहे इकडे लागलेलं. चैतन्य. कनिष तू काय काय खाणार आहे? लॉलीपॉप लॉलीपॉप खाते नाही ते मी पप्पा बोलायचं ना अंडा खाते अंडा खाते. हे बघा मित्रांनो माझी बागडा थाली आलेली आहे आणि इकडे पप्पाची सुरमई थाली एक नंबर ना. थांब टेस्ट करून बघतोय मी जेवण बघतोय. 2 hours later. तर मंडळी आपण चैतन्य हॉटेलवरून जेवून आलो. तिकडचं जेवण खूप छान होतं, खूप भारी जेवण होतं. आणि म्हणजे आम्ही आलो ना मालवणला कधी पण असं म्हणजे नदी किनारी असं स्टॉल असतात हॉटेल असतात तिकडे आम्ही बसतो. पण आम्ही नवीन ट्राय केलं चैतन्य अनलिमिटेड फूड खूप छान असं होतं. आणि मंडळी आता आम्ही घरी आलो. मी आराम केला जरा 2 तास मी आराम केला. त्याच्यानंतर आता ब्लॉग शूट करायला घेतलं आणि आता दुसऱ्या जेवणाची सुरुवात पण केली बनवायला. ते दाखवतोय तुम्हाला ते पहा. तर मंडळी हे पहा इकडे शिंपल्या ठेवलेत अजून बनवायला नाही घेतल्या. आणि इकडे आपला भात ठेवलाय आणि इकडे आपले मटण आहे. इकडे आपला गावठी कोंबड्या आहेत 2 आणि इकडे शिंपल्या ठेवल्यात बघा भावत. मस्तपैकी आल्यावरती जेवायला बसायचं काय. आता आपण बाहेर चाललोय कुठेतरी पर्यंत जेवण होऊन जाईल. मला बाहेर जाऊन येऊया. 5 minutes later. तर मंडळी आता मी मार्केटमध्ये आलो आहे कारण की उद्या आपण मालवणवरून डायरेक्ट गोव्याला जाणार आहोत. गोव्याला जाणार आहोत त्यामुळे आपण इकडूनच शॉपिंग करायला घेतले कारण की इकडे आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी भेटतील. त्यामुळे आपली जी मंडळी आपली फॅमिली आहे ती इकडूनच शॉपिंग करून घेते. तर मंडळी आता आपण मार्केटवरून घरी आलो आहे म्हणजे रूमवर आलो आहे आणि तुम्हाला दाखवतोय काय काय आता जेवण आपलं बनवून झालेलं आहे ते. हे बघा इकडे आपलं शिंपल्यांचं कांजे आहे खूप छान असं. आणि इकडे आपला गावठी कोंबड्याचं कांजे आहे आणि बागडे तलायला घेतले आता. आणि याच्यात मटण ठेवले ना. हे बघा मटण शिजायला घेतले आता. खूप काही काही आहे आज जेवायला तर मजा तर येणारच आहे. गेला ब्लॉग बघितला नसेल तर तो पूर्ण बघायला विसरू नका. खूप धमाल मस्ती केलेली काल. तर मंडळी आपल्या आता शिंपल्या पण आलेत बघा. खूप छान प्रकारे शिंपल्या केलेल्या आहेत कोकणी पद्धतीमध्ये. तर आपण ते टेस्ट करून पण दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि बघा पूर्ण फॅमिली आपली बसलेली आहे इकडे शिंपल्या खायला आणि एन्जॉयमेंट करतायत सगळेजण. हे बघा इकडे महिला मंडळ आहे. महिला मंडळ इकडे महिला मंडळ आहे आपली. आणि इकडे बच्चा पार्टी बसले. सेक्शन वेगळे वेगळे ठेवलेत कारण की भांडणं होतात त्यामुळे. असं काही नाही. चला आता टेस्ट करून दाखवतो तुम्हाला कसे लागतात तसे. मित्रांनो स्पायसी खूप आहेत. एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं स्पायसी असेल पण हां स्पायसी खूप आहे पण हां छान लागतात खायला. एक नंबर बनले मस्त एक नंबर बनवतो. तर मंडळी आपल्याला पप्पा आणि चाचू टेस्ट करून दाखवणार आहेत शिंपल्या कशा झाल्यात कशा नाही. दोघांच्या गंजा पण सेम. परत एकदा टेस्ट. अरे परत एकदा टेस्ट मध्ये 2 खाल्यांदा चौथा पल्ला रिटेक मध्ये. काय नाही परत रिटेक 2 आणताय काय झाले. चला काय नाही ते त्याहून पहिला मसाला भरा ते रिटेक करा. ए रिलॅक्स एक या चेस. अप्रतिम. काय नाही मित्रांनो तिखट आहे जास्त दुसरं काय नाही. आपल्यासारखी टेस्ट आहे पण थोडी तिखट आहे. मित्रांनो लेमन मारून खूप छान लागत शिंपल्या. खायला गेलो तर एक नंबर लागतात कडक. तर मंडळी आज आपण आपल्या पद्धतीमध्ये बागडा तरलेला आहे आणि काल आपण रव्यामध्ये तरलेला होता आणि आज आपल्या पद्धतीमध्ये तरलेला आहे. आणि टेस्ट करून सांगणार आहेत आपल्याला चाचू. तर कसं लागतंय चाचू लवकरच सांगा मला ना. आपली मंडळी वाट बघते कधीपासून बागड्याची.
मालवणी बांगडा. मालवणी मालवणी बांगडा ऍक्टिंग पण नाही करते काय बोलायचं चाचू. अप्रतिम. एक नंबर. आयचं असते ते चव सुट्टे मग त्यांच्या तोंडाला. मस्त झालाय. ऍक्टिंगची गोष्ट नाही. खूप छान खूप झालं. छान. खूप छान झालं. आणि हे बघा हे शेंगाळ्या काय बागडा ना हे काय ढोम डोमेर आणि मिंडली आपला आता गावठी कोंबडा पण आलाय. तर पाहूया, चेक करूया, टेस्ट करून पाहूया. तो टोपातला खाणार डायरेक्ट बाबू. टोपात टाकू टोपात. खूप छान आणि टेस्ट. गावठी खूप छान कोंबड्याचा टेस्ट. क्रेडिट आहे ना यांचा आहे. एक जेव्हा नंबर. ते चाचूचा बरं यानुसार साफ केला. चाचूनी कोंबडा साफ करून दिला आपल्याला, गावठी कोंबडा. आणि इकडे म्हणजे साफ करून नाही द्यायचं आपल्याला, चिकन द्यायचं असतं. आपण म्हणजे मासली दिली ना तर ती लोक आपल्याला बनवून देतात. तर अशी सिस्टम चालते इकडे. मासली कुठली पण पाहिजे ती टोपात सवरून टाकू, देते. गावठी कोंबडा टाकू, टोपात टाकू. टोप खोला. हे बघा गावठी कोंबडा. 1 hour later. तर मंडळी मी आता जेवायला बसलोय. जेवायला बघा भात, मटण आणि कांदा आणि लिंबू. तर खूप छान असं जेवण आहे. आणि जेवण नानीने बनवले खास करून आणि आगरी पद्धतीमध्ये जेवण आहे. तर जेवून पाहूया. आणि मित्रांनो माझं सगळ्यात आवडता भात म्हणजे इंद्रायणी भात. तर मला खूप आवडतो खायला, कारण की हा भात एकदम चिकट असतो खायला आणि हेल्थसाठी पण चांगला असतो. इकडे ब्लॉगिंगचा प्रयत्न चालू आहे बघा. दाखव हे ब्लॉग करून दाखव. ब्लॉग करून दाखव. मी कसं ब्लॉग करतो परी दाखव. दाखव ब्लॉग कसा करतो मी. कसं काढून देऊ. ब्लॉग काढतो कसं ते दाखव. फोन कसं पकडतो ते दाखव. ना बोलतो कसं ते दाखव. बोलून दाखव. तर मंडळी जेवण खूप भारी होतं. खूप छान असं जेवण होतं आणि खूप छान असा आपला दिवस पण गेला. आणि खूप प्रकारचे आपल्याला सी फूड टेस्ट करायला पण भेटले. खूप प्रकारचे थाळी पण टेस्ट करायला भेटले. तर आजचा दिवस खूपच छान होता. वाजचा दिवस होता. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तुम्हाला कमेंट काय करायचं ते तुम्हाला माहिती आहे. # तन्मय पाटील ब्लॉग्स. आणि बाय बाय. आणि जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. बाय बाय.